तुम्हाला माहिती आहे तुमच्या यशाचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे? अहंकार. अहंकार हा माणसाचा नेहमी पराभव करून देतो. एक मूर्तिकार होता. त्याच्या कलेची ख्याती देश-विदेशात पसरली होती. पण त्या कलेसोबत त्याचा अहंकारही वाढत गेला. कारण तो मूर्तिकार अगदी जिवंत असणाऱ्या खऱ्या मूर्त्या बनवत असे. कोणाला ओळखायला येतील नाही इतक्या त्या जिवंत दिसत. पण एके दिवशी त्याच्या मनात असा विचार आला की आपला मृत्यू जवळ आला. तर त्याने काय केले, त्याच्यासारख्या सेम सेम दिसणाऱ्या 11 जिवंत मूर्त्या तयार केल्या आणि तो त्याच्यामध्ये जाऊन बसला. तेवढ्यात यमदूत आले आणि त्या 11 मूर्त्या पाहून थक्क झाले. कारण त्याला खरा माणूस ओळखता येईना. कारण त्या मूर्त्या अगदी जिवंत आणि खऱ्या दिसत होत्या. तर यमदूतांना एक युक्ती सुचली. कारण त्या माणसाचा जर त्यांनी प्राण घेतला नसता तर सृष्टीचा नियम मोडला असता. त्यामुळे त्यांनी एक युक्तिवाद लढवला आणि ते त्या मूर्त्यांना बघून म्हणतात, "त्या मूर्त्या तर खूप सुंदर आहेत, पण याच्यात काहीतरी चुका आहेत." हे सगळ्या गोष्टी मूर्तिकार ऐकत होता आणि ही गोष्ट ऐकून त्याचा अहंकार जागा झाला आणि तो तिथून बाहेर आला आणि म्हणतो की माझ्या मूर्त्यांमध्ये काही चूक असूच शकत नाही. कारण मी आयुष्यभर या मूर्त्या बनवत आला आणि माझ्या मूर्त्यांची ख्याती देश-विदेशात पसरलेली आहे. तर यमदूत आले आणि त्याचा हात पकडला की हाच तर तुझा अहंकार आहे, म्हणून तू पकडला गेलास. या गोष्टीचं तात्पर्य असंच की तुम्हाला कितीही यश मिळाले तरी अहंकार करू नका. कारण अहंकार माणसाला एकाकी पाडतो आणि कधी ना कधी त्याचा पराभव करून जातो. कमेंटमध्ये नक्की सांगा ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आणि अशाच छान गोष्टीसाठी सखी संतोषीला फॉलो करायला विसरू नका.